होतं. आधी आम्ही अशी तयार कांदो कापलो समजलं, कांदो कापलो, मसालो घातलो, हिरू चुली दाग केली, चुलीर मग ते कांदो भाजत आधी घातलो, मग ह्या घालू होई फुला मसालो घालू होई खोबऱ्या घालू हे गे सांग सुगरणीचो ह्या पण वळेसार माळले म्हणून. सुरंगीचं ओळेसर माळलं, दाखय असं दाखवायचं. शेवट्याची पाती माळलं. काय काय आणि का कोणी दिलो तोय सांग. दिलो देवान दिलो, दादान दिलो माझ्या देवळातली फुलं. आणि सुरंगीचे ओळेसर काढून वाडीक तेव्हा 10 पैसे 5 पैसे निघले पूर्वी. आता ना आता कोणाक 50 रुपयान एक ओळेसर झालो तरी लोकांका आता नको ते एक ओळेसर समजला. आम्ही लांब लांब जाऊन हाडून वाडी घरात एकूची पोटासाठी खटापटी समजला. आणि त्या सांगता झाडाचं सांग, इतक्या मोठ्या झाडा मग आम्ही त्याचे फांदे वाटून घेऊ. हो सुरंगीच्या झाडाचे तेव्हा तर वाटणी घेत नाही लोकांका. माका तुका करून भांडण करून करून फुला काढू तेव्हा नावा ठे फांद्यांका. हो नाव ठेवत ह्या माझा आता तुझा करून माझं काढू नको गो, तुझं काढू नको गो, मी अमके वेळेसर सांगलं देव गोई मका असा ऐकलं. कातळी घालूची गोटी येतली टाकतं सुपातली गोटी येते. दाखव ना असं सूप करू कितकेशे झाले. घे साफ करू दे. शेंगे काढलं शेंग्यांका डिमांडीला 10 रुपये एक आमच्याकडे येतात. तुमच्याकडे किती रुपये येतात? विचारा. आमच्याकडे 10 रुपये एक शेंग. तुमच्याकडे किती रुपयाला मिळते गावठी? त्यांच्याकडे 5 रुपये. ह्याच्यासून देवगडासून वाडी विकू काढतात शेंगे. काय वया आता चंका सांग बाजार चांगले ते का पुरी आलू मटर काय वयात बटाट्याची कापा, केळ्याची कापा, बेसन पोळी, निरपंचाची काप. मग औशी लागले गाळी घालू हे का काय होणार घालतलं करू होणार सांगतले. लोकांच्या घरात ताच करतल्यात काय गो असं विचारतले होय मा. हा बोला तर नाही रे. आताच्या पोरांका असाच व्हाया, बाकी काय नको, चांगला नको. आम्ही तेव्हा गुणी पोरा होतो. तुम्ही गुणी होतो आता चमचमीत व्हाय. हो तेव्हा तर पेज भात उकडो खावचो, मसाल्या अंगड्या भात जेवचो, पेज भात जेवची. आम्ही अजूनही पेज भात जेवतो. ती पोरा कशी तुम्ही जेवतात तर नको सांगा. आताची गजाल सांगते मी नाही रे. काय बदलला अगे माझ्या साईडीने बोल काहीतरी. तुझ्या साईडी हो तुझ्या साईडीन ती काय पोर हुशारच असे गो. हा त्याबद्दल प्रश्नच नाही. हा इथे ते वाढवून आणि बोल मी संस्कारी पण असं. संस्कारी पण आहे. आणि गावकऱ्याच्या नाकरूही असे. काय गो कोंबड्यांची उघड. बाय बाय. शनिवारी व्हिडिओ करून काय पाठव. ऑनलाईन पाठवतो काय? होय. ऑनलाईन पाठव. काय बरे मग हो बरं काही जातं ना. हा असे 2 आठवडे झाले त्यातले 4 दिवस. हो
कधी आता मागे पोरगे घातले तर तुला बरा बरा होता ना. हो त्या म्हणजे त्याने आजी बिजी तो सगळ्यांचं घरातली. ती आमची एसटी उभी होता त्या घरातली ती. हम्म. होय होय एसटी उभी होता. ते आता त्यांका कोण ओळखतात जुनी होती त्यांका ओळखतात आमचा काय जाणार असं जास्त नाही. हे बघ ह्या वरचा ह्या उंदराने केल्या जिला माझ्या सोडल्या तर इतक्या सबन कागदाची ह्या करून टाकले. करूया करूया बरी पडते आता ढवळ वाई गोट व शान नाही थापो वर कसं केलं असं समजलं. तपल्यात पाणी नाही तर उचलून बाजूच करायचा. नाही ठेवू पाठवलं कशाला पाठवलं मला छान वाटलं असं सांगतली मुंबईकर. त्यांका मजा वाटतं ना मालवणी बोलला का. होय. हं? तसा अगोदर मी ना ती मसूर करून पाठी ती वारली कारण ती म्हातारी हा. तिच्या त्या पोरग्यांका मी मालवणी बोलले का त्यांका खूप आवडायचं. आमचा प्रशांत घेऊन मी मुंबईत जाय त्यांच्या घराकडे सगळी जण ऐकत बसून मी मराठी बोलले मालवणी बोलले. अजून बोलले हो मालवणी बोलले. आता कसं बोलतो तसं मुंबई प्रसिद्ध मराठी ना मराठी आम्ही किती बोलतो जास्त. परत काय गहू या नाचण्याचं पीठ त्याच्यात गहू ज्वारी जराशी उडीद डाळ आता घालून या पीठ मळतं. आता त्याची भाकरी भाजतं भाकरी भाजून झाली काय शेगल्याच्या फुलाची भाजी करतो. नाचणं लायतो तरी मारूचे लागतो खत घालूचा लागता पाणी लावचा लागता. त्याच्यानंतर मार्चात एप्रिल नाचणं तयार होता तो मग काढू होयो पैतीन काढू होय घे त्याच्यानंतर वाळत घालू होय त्याच्यानंतर जोडू होयो जोडल्याच्या नंतर गिरणी घाला होय आणि मग कधी कधी भाकरी होई तशी तशी गिरणी देऊ होई जळू तर ती भाकरी रोजची आणि सच्ची खाऊ गवतली बरोबर. होय. तू काय म्हणशील तर बरोबर म्हणा. सगळा खरा आता अजून नाही म्हणून नाही. गिरीश पण खाता खोबरा खाते का दिसतलं मोकडे हा उगाच कावलाय मग कशी कामाला येतात घराकडे पण मग कधी आजी नसतं आणि औषध लावून नाही खोबरा पण दादाकडनं किसून घ्या. नाही तर सगळं शिकावं आहे मग किसलोय, हा मग तसं आता कांदो बिंदो ह्या करताना रडा नको हाड होते. देव करू नाही तर परत परत चुलीवाली भाकरी बरी लागतात गॅसापेक्षा. चुलीतला काय हेंका आवडतं कोणाक्षा कोणा मुंबई करा शहरातल्या माणसांची चुलीवाईला कोणाक आवडणार नाही तर चुलीवरचा सगळ्यांका आवडतं सगळ्यांका म्हणजे फक्त करूक जमणार नाही. करूक जमणार नाही म्हणजे आता कली उगत तसं असं म्हटलं. आता सगळा बटन दाबला काहीला अगोदर आम्ही पाणी हाडू कमरेवरचं धुवोळी आधी पाण्यात घालू त्याच्यानंतर धुतल्यानंतर ही तव्यावर भाजून घेऊ ही भाजल्याच्या नंतर कांदो टाकू कांदो अजून येळ असा कांद्या घेऊ आधी भाजून घेते. ही दाखव सुकी फुला. हा ही सुकी फुला ही पण सुकी फुलांची सुद्धा भाजी बरी जातात पण ती तसंच कांदो बिंदो हेका घालतले तसंच हेका घालू ही ताजी ही जरा व्हायचं तुरट लागतली जराशी खूप ना कुठची ही सुकवली ही इतकी लागायची ना. सांग मग हे थोरल्या जिला आवडतं माझ्या. हा राव ही थोरल्या जिल्ह्यात माझ्या आवडतं धुनान मी इथून झुकून ठेवलं ही लोक ती देतलं नाहीतर भाजी करून घालतलं समजला. त्या दिवशी इतकीच घेऊन गेलो होती ती हल्ल्याला इतकीच होती इतकीच घेऊन गेलो म्हटलं आता कधी जातलं हे आता थोडीच मिळले होती
होते खूप होते. मग ते मी आजी विचारलं आजी पुरी मग आजी बोली खूप झाली. खूप झाली भाजी आजी एक महिना ही आता सुकतली. आजी बोली वच्छला ते कितक्या नेऊन दिले तरी त्या कमीच होतला फुलांचा. हो कमीच जाताला बरोबर फुलांचा कमीच जाताला. ते ह्याच्या ह्या असं दाखव जरा. ह्या खोबरा, ह्यो कांदो, ह्या मीठ, हा ह्या मसालो हा. आणि ह्यो तेल हे सगळं लागतं फुलाची भाजी. मी चिरले म्हणून सांग कांदो आणि कोणी तू हो हा हा तू लतान चिरलो कांदो आणि खोबरं आणि सुद्धा. खोबरा घेतल्या. म्हणजे म्हाका बेगीन आता जाऊ गई म्हणून तुका सांगलं. हा हा. ही आता भाजली ती काढलं ही हो फुला ही भाजली. आता कांदो टाकतले त्याच्यानंतर परत फुला टाकू गया तेल घालू गया मसालो घालू गयो. हा हम्म. आणि जरा कमी करूया शेप जरा कमी लागा नाही. त्यात ह्या घालूया ह्या म्हाका आमचा कांदो इतको बरो आता कितको बरो झालो फुला बघितली असंच खाल्लं तर अशीच कडे खात एका काय घालू नाही आता दही लागतो. फक्त भाजून घेतलं. मक्याची बोंडा कशी लागतात भाजलेली कशी लागतात. घेऊन जा मग कोणी घेतो ह्याची ना ही असली घेऊन जा बरी धुवून आणि याची भजी पण जातात. होय सुकवून कसा कारण चवीनुसार जास्त घालायचा ना चवीनुसारच ऐकलं जास्त घाला मसालो मग घालतो तव्यात परत ह्या जाताला ह्या भाज्या नाही हो कांदा आता हो भाजून घेतला आता याच्यात जरासं तेल टाकू आहे. हा तेल टाकला त्याच्यात आता जरासं तेल टाकतले आधी कारण तो भाजलं ती शर्ते अरेच ठेवलंय मी. ह्याच्यात आता मीठ ह्याच्यात घातलं ह्या घालते सगळं. हा फुला टाकतो फुलं टाकले का हे जरा तेलात परतूया म्हणजे खोबरा आणि ह्या घालू खोबरं आणि काय मसाला टाकू त्यात खोबरा आणि मसाला घालू सगळं मिक्स करू ह्या. आणि मग भाकरी आणि ह्या खाऊ ह्या काय झाला. ही भाजी चगलाची टाइम कितको लागलो तो बघ. आजी आपला नाती पुरती दिले तर ही फुलाची भाजी आता याची भाकरी आणि फुलाची भाजी खाऊन चव बघ. चल झाला उतर नात येतली तेव्हा मी असं काय काय करून घालतलं. काय सगळ्यांका तुम्ही तसा तुमच्या आजींका सांगा. हा ह्या बाई असं असं केलं आणि ते आजीन असं सांगला ही नातींका काय काय करून मी माझ्या नाती लाडू करून देते रव्याचे ते का आवडतं. नानग्या नाती गव्हाच्या पिठाचे आवडतं गुळाचे हा असे तर मी करून देते तसं. आता ह्या तुम्ही तुमच्या आजींका सांगा आणि करून खाया. मी लायले माझ्या औषधी नाही लायले ते हे नारळाचा गुडगुडा झालाय बघ वाटता. हा हा ह्या नारळ सोलूचा सुळको आणि ह्या जाता पूर्वीचा दळून खाऊचा जात्यार. हा नाही तर सासू घाली नाही भाकरी. हा नाही तर सासू भाकरी देत नाही आमची असं आम्ही तेव्हा तर भाकरी दळून जात्यार भाकरी खाली ऐकलं. आणि त्यावेळी काय सांगायची दळू खोया तर गव्हांकडून पैसे घ्या आणि दळून आडा असं सांगायची. अजून गो असा विचारते गो नको नको ती बोलशीत खरा घे खरा ना सांगतोय. हा ही बघ ही बियाची हळद ही ही बियात ठेवली. ही माशाच्या आमट्यात घालतात ती तिरपळा आणि ही बारकी हळद ही आता ह्या करू गोई धुऊ गोई बरी आणि उकडत ठेव आणि मग त्याची पावडर करू ही बारकी हळद. आणि का आणि काय पूर्ण
पूर्वीचो म्हणजे अशी ती मातीची गाडगी ती बघ त्यातून पाणी तापव आम्ही काळीवाली हा काळीवाली हा असा आणि का ही नानी चूल आणि ही घरातली चूल झाला आता हं? ही शेगलाची भाजी ही नाचण्याची भाकरी हा हा ती आता हयसर हवेशीर बसन जिन्यार बसन खाऊया ही येते हा घेते हा घे ताट घे हा ताटात घे आणि हातात घे. आणि भूक इतकी लागली की आमच्याकडे सजावट करू सवड नाही सजावट करू नको ही तर खा धर, ही घे ही भाकरी घे ही घे ही त्यातली घे भाकरी ही मस्त पैकी फुललेली भाकरी आणि ना तो बघताय पुरसू लावल्या कोंबडी कुत्री येतो म्हणा झाडाला यायला साडी लायला हो मस्त आहे हे अशी सुकवलेली मिरची हा हे सुकवली मिरची हे आता मी भाकरी खाते तुका वही असं तर येतो खा बघा व्हिडिओत बघा नाही केलं ऐकलं खाया कशी झाली गो